नमस्कार, मी प्रमोद पवार, महाराष्ट्र 24 न्यूज नेटमध्ये आपलं स्वागत आहे। आज जागतिक क्षयरोग दिन। क्षयरोग अर्थात टीबी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजार, आणि हा आजार किती भयानक आहे किंवा या आजाराबाबतीत समाजामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत, आणि या आजाराबाबतचे गैरसमज दूर व्हावे, या आजारानंतर कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये, या आजारावर प्रत्येकाला उपचार मिळावा, गेले अनेक वर्ष शासनाचे अनेक कार्यक्रम आपण पाहतो। आज आपण जागतिक क्षयरोग दिनानिमित्त हा व्हिडिओ, ही बातमी करण्याचं कारण खूप महत्त्वाचं आणि तेवढंच धक्कादायक आहे। आपल्यासोबत एक क्षयरोगाचे रुग्ण आहेत, आपण त्यांना बघू शकता। यांचं नाव आणि यांची ओळख आम्ही काही कारणास्तव आपल्यासमोर डिस्क्लोज करू शकणार नाही, कारण क्षयरोग तपासणी किंवा क्षयरोगाची निदान झाल्यानंतर त्या रुग्णाचं नाव जाहीर करून त्याला कोणत्याही प्रकारचा मनस्ताप होऊ नये अशा आपण प्रयत्न करणार आहोत। कॅमेऱ्यामध्ये पूर्ण आहे, पूर्ण स्पॅममध्ये लोक घ्या, जॉईन कर। मी थोडक्यात या रुग्णाबाबतीतली पार्श्वभूमी सांगतो, नंतर आपण त्यांच्याशी संवाद साधू आणि एकूणच क्षयरोगाबाबतीत, टीबीच्या बाबतीत आपल्या शासकीय यंत्रणांची काय अवस्था आहे, आपल्या जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची, आपल्या तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेची काय अवस्था, दुरावस्था आहे, हे आज आपल्याला बघायचं आहे। आपल्याला कोणावरही आरोप करून कोणावरही कारवाई व्हावी अशी आजची मागणी नाही, या बातमीचा उद्देश नाही आहे। पण आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त तरी शासनाच्या या संबंधित यंत्रणांना जाग यावी, त्यांचे डोळे उघडावे, त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी हा व्हिडिओ करत आहोत आम्ही। हा रुग्ण आपल्या भिवंडी तालुक्यातल्या एका गावातला आहे, त्यांच्या गावाचं नावही आम्ही सांगू शकणार नाही। या रुग्णाला वीटभट्टीवर जाणारा अत्यंत गरीब, सामान्य, आदिवासी, आदिम कुटुंबातला हा तरुण आहे। 30 वर्ष वय, त्याच्यासोबत त्याचं कुटुंब इथे आलेलं आहे। आणि या रुग्णाला जेव्हा प्रचंड खोकला वाढला, त्याच्या छातीत दुखायला लागलं, त्याला त्रास होऊ लागला, तेव्हा तो 31 जानेवारी रोजी एका प्रायव्हेट क्लिनिकमध्ये गेला, आणि त्या क्लिनिकमधल्या डॉक्टरने त्याला सोनोग्राफीचा सल्ला दिला। तो जेव्हा सोनोग्राफी करण्यासाठी एका खाजगी सोनोग्राफी सेंटरला एका डॉक्टरांकडे आला, तेव्हा त्या डॉक्टरांना कळलं की याचा आजार हा टीबी सदृश्य आहे। त्यांनी त्याची सोनोग्राफी केली, त्याने त्याला एक्सरेचा सल्ला दिला, आणि त्या एक्सरेमध्ये फ्लुरल इफ्युजन अशा पद्धतीचं जे निदान होतं, त्याच्या फुफ्सामध्ये पाणी असल्याचं त्या सोनोग्राफी आणि एक्सरेमध्ये कळलं। प्लुरल इफ्युजन अशा प्रकारचं निदान आलं, आणि त्यानंतर जवळपास क्लिअर झालं की या रुग्णाला टीबी आहे। त्या खाजगी सोनोग्राफी सेंटरच्या डॉक्टरांनी संवेदनशीलतेने, माणुसकीने या रुग्णाची तपासणी केली मोफत, आणि त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा शासकीय यंत्रणांकडे जाण्याचा सल्ला लेखी स्वरूपात दिला। त्यानंतर हा रुग्ण PSCला गेला। PSCला गेल्यानंतर त्याचा अनुभव आपण त्याच्याकडनं ऐकू। तुझं स्वागत आहे, आपण एक व्हिडिओ बनवत आहोत, एक बातमी करत आहोत। तुझा अनुभव सांगतो। तू प्राथमिक आरोग्य केंद्रात जेव्हा गेला इथनं सोनोग्राफी करून, तेव्हा तुला काय अनुभव तिथे आला? तुला डॉक्टरांनी तुझ्याशी काय चर्चा केली, काय सांगितलं तुला? ते सांगितलं का तू भिवंडीला जा, तिथून थुंकीचा रिपोर्ट घेऊन ये। तुला भिवंडीला जायला सांगितलं? हो, मला स्वतःला सांगितलं। बरं, मग तू भिवंडीला गेला? मी इंदिरा गांधीमध्ये? हां, त्याही लिहून दिला मला का तू भिवंडीला जा, तिथून थुंकीचा रिपोर्ट घेऊन ये। त्याही मला 2 डब्या दिले। तेव्हा तो दुसऱ्या दिवशी सकाळी तू या थुंकी घेऊन ये। त्यानंतर मी ते डबे आणले आणि परत सकाळची थुंकी घेऊन परत भिवंडीला गेलो। बरं, रिक्षानेच गेलो। तिथं त्याही 2 दिवसानंतर मला रिपोर्ट सांगितलं। 2 दिवसात तुम्हाला रिपोर्ट भेटले। ते रिपोर्ट घेतलं मी। 2 दिवसांनी रिपोर्ट मिळाले तुला? हां, ते रिपोर्ट घेऊन मी अनगावला गेलो। अनगावच्या सरकारी दवाखान्यात? सरकारी दवाखान्यामध्ये। तर ते सरकारी दवाखान्यामध्ये गेलो, तर त्याही मला गोळ्या फक्त दिल्या। त्यावेळेस तुला सरकारी डॉक्टरांनी रिपोर्ट बघून तुला तपासणी केली का तुझी? नाही, गोळ्या दिल्या। त्यानंतर गोळ्या घेऊन तू कुठे आला? त्या गोळ्या घेतल्या आणि मी। त्या गोळ्या तुझ्या हातात दिल्या का तुझ्या बायकोच्या हातात दिल्या? बायकोच्या। काय झालं ताई, तू पुढे जा। तू जेव्हा दवाखान्यात गेली सरकारी दवाखान्यात, तेव्हा काय बोलले डॉक्टर? तपासलं का याला? नाही, त्यांना दाराशी उभं केलं आणि मला आतमध्ये बोलवला, फोन नंबर घेतला, ते ना माझ्याकडून थोडी माहिती घेतली, तुझे कुटुंबाला किती माणसं आहेत, तुला मुलं किती आहेत, परत तुमच्या गावामध्ये दुकान आहे का असं सांगायला लागली। माझ्या खात्याचा नंबर ते घेतला,
ना फक्त गोळ्या दिल्या ना पाठवले, तपासणी केली नाही. ठीक आहे. त्यानंतर मग घरी आल्यावर काय केलंस तू? घरी आल्यानंतर मग जशा गोळ्या ते सांगितल्या होत्या ते त्याच्या टायमावर मी खायला लागलो. घेतले गोळ्या? हो. मग गोळ्या घेतल्या तुला काय फरक आला का? नाही, आता मला असं वाटलं का मला फरक पडेल, पण त्याच्यामध्ये आजार वाढला माझा, फरक नाही असं पडला. किती दिवसाच्या गोळ्या दिल्या तुला? ते मला 2 महिन्याचे दिले होते. मग त्या दरम्यान गोळ्या घेतल्यानंतर त्या मधल्या काळात कधी सरकारी दवाखान्यातला डॉक्टर, सिस्टर किंवा कुठला सरकारी दवाखान्यातला माणूस तुझ्या घरी येऊन तुझी चौकशी केली का? नाही कधीच नाही. की तुला त्रास होतो का, तू गोळ्या घेतो का? नाही कधीच नाही. जेव्हा मला त्रास व्हायला लागला ना तेव्हा मी 15 दिवसातून गेलो असं. स्वतः गेला तू? हो. कुठे गेला तू? तिथेच गेलो अनगावला. कारण मला त्रास व्हायला लागलाय तर त्याही मला औषधाचे 2 बाटल्या दिल्या, औषध आणि गोळ्यांचं छोटे पाकिट एक दिला. याच्यामध्ये फरक पडला. त्रास बोलतो तुला होईल, याच्यामध्ये थोडासा आजार आहे तर तुला त्रास होईल. त्यानंतर महिना झाला एक, तुझा त्रास कमी झाला नाही? तर मी नंतर मग परत मी एक्सरे काढले. एक्सरे काढायला सल्ला तुला कोण दिला? परत इथे आला तू? हो, इथे झालं प्रायव्हेट मध्ये. आणि मग तू एक्सरे काढला? हो. तेव्हा कळलं. आता या पुढचा किस्सा मी सांगतो. तर या केसशी निगडीत जी सामाजिक क्षेत्रातली माणसं आहेत, जी खाजगी वैद्यक व्यावसायिक आहेत, ज्यांनी संवेदनशीलतेने हा प्रश्न हाताळला, त्याच्यासोबत मीही होतो. जेव्हा 2 महिन्यानंतरही याचा त्रास कमी होत नाही, याच्या फुफ्सातलं पाणी वाढत चाललंय, याची प्रकृती खालावली झाली आहे, यात कोणत्याही प्रकारे या पेशंटमध्ये, या रुग्णामध्ये सुधारणा होत नाही असं लक्षात आल्यावर याचं पुन्हा रिटेस्ट करण्यात आली, एक्सरे करण्यात आला. त्या एक्सरेमध्येही त्याच्यामध्ये जो माइल्ड सिम्पटम्स होते ते मॉडरेट झाले. म्हणजे याच्यामध्ये असलेली लक्षणं ही वाढत गेली आणि त्याच्या जीवितात प्रचंड धोका निर्माण झाला. त्यानंतर जेव्हा आम्ही स्वतः शासकीय यंत्रणाशी संपर्क केला तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र अनगाव, जे याच्या गावाशी संबंधित जो शासकीय दवाखाना आहे, त्यांनी यांना सल्ला दिला की मग तुम्हाला आता शिवडीला जावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा यांना IGM इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाचा सल्ला दिला, मग त्यांना कळवा, मग सिव्हिलला याला नेल्यावर सिव्हिलला या रुग्णाला उपचार मिळाला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय, त्याच्यावर आता कोट्यावधी रुपये खर्च केले जातात आणि त्याच्या पर्यायी व्यवस्थेसाठी ठाण्यातल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जी यंत्रणा उभी केली तिथे सगळ्यांना उपचार मिळेल अशा पद्धतीच्या ज्या वल्गना केल्या जातात तिथे याचा उपचार नाकारला. जिल्ह्याचं एकमेव शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल. त्यानंतर त्याला छत्रपती रुग्णालय कळवा, जो ठाणे महापालिका हद्दीमध्ये हॉस्पिटल आहे, तिथे नेण्यात आलं. यावेळी त्याच्याबरोबर एक CHO कम्युनिटी हेल्थ ऑफिसर जे अपॉइंट केलेले आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन रुग्णांची तपासणी करणे, रुग्णांचे BP, शुगर किंवा एकूणच त्यांच्या ज्या सामुदायिक पद्धतीने त्यांच्यावर आरोग्य निरीक्षक म्हणून लक्ष ठेवण्याचं काम, त्यांना उपचार देण्याचं काम ज्यांच्यावर आहे, अशा CHOने काही काळ त्याला सोबत दिली. दोन्ही ठिकाणी त्याला घेतलं नाही. छत्रपती कळवायला त्याला नाकारण्यात आलं आणि मग त्याला पुन्हा एका खाजगी रुग्णालयात आणून सोडण्यात आलं. आता खाजगी रुग्णालय कुठलं? तर गव्हर्नमेंटशी टायअप असलेलं एक रुग्णालय आहे. क्षयरोगाच्या रुग्णांची टॅपिंग करणं, त्यांच्या फुफ्फुसामध्ये, पोटामध्ये जे काही छातीमध्ये जे पाणी जमा होतं किंवा जो फ्लुइड जमा होतो, तो फ्लुइड काढण्यासाठी काही शासकीय यंत्रणांनी खाजगी दवाखान्याशी टायअप केलं. त्या दवाखान्यात त्याला नेलं आणि CHO निघून गेली. याची पत्नी हा अशिक्षित आहे. यांना काय करणार, तिथे काय ट्रीटमेंट घ्यायची आहे? यांना तिथे ट्रीटमेंट मिळाली नाही. यांना तिथनं परत पाठवण्यात आलं आणि कोणत्याही प्रकारचा उपचार याला दिला नाही. त्यानंतर हा रुग्ण घरी आला आणि हा रुग्ण इतका शासकीय यंत्रणा आणि उपचाराच्या बाबतीत नकारात्मक झालेला की मी मरेन पण कुठेही उपचार घेणार नाही, माझी ही फरफट थांबवा, अशा हात जोडून तो विनंती करायला लागला. आम्ही प्रचंड प्रयत्न केले, आम्ही त्याला विनवण्या केल्या. तिथे काही कार्यकर्ते, श्रमजीवी संघटनेचे किंवा काही स्थानिक कार्यकर्ते तिथे गेले आणि हे जे आमच्यासोबतची डॉक्टरांची टीम आणि सामाजिक संस्थेची टीम होती, यांनी व्यक्तिगत प्रयत्न करून याला शाश्वती दिली की तू आता या शासकीय यंत्रणांवर अवलंबून राहू नको, तुझा उपचार आपण खाजगी हॉस्पिटलला करू. तुम्हाला माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे 50-100 रुपये नाही आहेत, मी कुठे खाजगीला उपचार करू? मग त्याला शाश्वती दिली आणि एका खाजगी व्यवसाय करणाऱ्या दाम्पत्याने त्याची उपचाराची जबाबदारी स्वीकारली. त्याला एका भिवंडी इथल्या चांगल्या दर्जाच्या खाजगी रुग्णालयाकडे, जिथे चेस्ट फिजिशियन अवेलेबल आहेत, जेव्हा अशा प्रकारचा रिपोर्ट IGMला याचा रिपोर्ट केला, हा रिपोर्ट CBNATचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. त्यानंतरही त्याला गोळ्या देण्यात आल्या. त्याला लक्षणं होती, पण अशा पद्धतीचा रिपोर्ट जेव्हा निगेटिव्ह येतो तेव्हा त्याला चेस्ट फिजिशियनचं ओपिनियन घ्यावं लागतं. त्याच्या अधिकच्या तपासण्या केल्या जातात आणि मग त्याला TBची ट्रीटमेंट दिली जाते. पण अशा पद्धतीचा कोणताही प्रोटोकॉल फॉलो न करता त्याला फक्त गोळ्या
त्याच्या तोंडावर मारल्या होत्या गव्हर्नमेंटच्या यंत्रणांनी. मग त्याला खाजगी डॉक्टरांकडे नेलं आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट 3 दिवस त्या रुग्णालयात चालली. आणि त्यानंतर तुला खाजगीला जी ट्रीटमेंट मिळाली तर तुला पैसे खर्च करण्याचे आले नाही. कशी ट्रीटमेंट मिळाली तुला? एकदम चांगली. त्याला अत्यंत चांगली ट्रीटमेंट मिळाली आणि त्याला जगण्याची आशा नसलेल्या या तरुणाला नवं जीवन मिळालं. त्याचं कुटुंब अगदी या सगळ्या उपचारामध्ये समाधानी झालं. आणि आज मुद्दामहून जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आपण त्याशी संवाद साधला आहोत. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय की कोण चुकीचा, कोण बरोबर, कोणावर कारवाई करावी, कोणावर नाही, हा प्रश्न नाही. ठाणे जिल्हा हा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा जिल्हा आहे. हा रुग्ण ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यातला आहे, म्हणजे ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला तालुका. त्या तालुक्यात क्षयरोग झालेल्या एका आदिवासी आदिम कातकरी तरुणाला क्षयरोगाचा बेसिक उपचार मिळत नाही. त्याला जेव्हा ॲडमिट होण्यासाठी, दाखल होण्यासाठी सांगितलं तेव्हा त्याला शिवडीचा पत्ता देण्यात आला. ठाणे जिल्ह्यामध्ये एकही क्षयरोगासाठी शाश्वत गव्हर्नमेंटकडे रुग्णालय नाही आहे. क्षयरोगासाठी गव्हर्नमेंटकडे एकही ठिकाणी शाश्वत ट्रीटमेंट देण्याचं ठिकाण नाही आहे. कोणत्याही प्रकारचा शासकीय अधिकारी छातीवर हात ठेवून बिनधोक्तपणे सांगू शकत नाही की मी या रुग्णाला मोफत ट्रीटमेंट देईन, अशी यंत्रणा आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे. हे दुर्दैव मला आपल्या समोर आज नमूद करायचं आहे. गव्हर्नमेंटच्या जर आपण सगळ्या वेबसाईट्स बघितल्या, गव्हर्नमेंटच्या सगळ्या जाहिराती बघितल्या, ही बातमी करण्यापूर्वी आम्ही काही जाहिराती बघत होतो. त्यात लिहिलेलं की टीबी हारेगा और देश जीतेगा. टीबी हरणार आणि आपला देश जिंकणार. नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधान आहेत ते सांगितलं की 2025 पर्यंत सगळा देश आपल्याला टीबी मुक्त करायचा आहे. हे सगळं पेपरवर दिसतं, वेबसाईटवर दिसतं, टीव्हीवर दिसतं, जाहिरातीमध्ये दिसतं. पण प्रत्यक्ष माझ्या भिवंडी तालुक्यात, माझ्या मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा एक रुग्ण टीबीने ग्रस्त होतो, क्षयरोगाने ग्रस्त होतो, तेव्हा त्याची कशी फरफट होते याचं जिवंत उदाहरण आम्ही तुम्हाला समोर दाखवत आहोत. याला कोणत्याही प्रकारे शासकीय यंत्रणेच्या नियमाप्रमाणे, त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे ट्रीटमेंट मिळाली नाही. क्षयरोग्याला जेव्हा गोळ्या चालू होतात, तेव्हा डॉटची ट्रीटमेंट चालू होते, तेव्हा त्याला दरमहा 500 रुपये त्याला खर्चाला दिले जातात. ते पैसे मिळाले नाही. जेव्हा आम्ही यावर आवाज उठवल्यानंतर गव्हर्नमेंटचे अधिकारी तोंडाला मास्क लावून, ग्रामस्थांनाही मास्क देऊन त्याच्या घरी आले आणि एखादा कोविड रुग्णाला पूर्वी उचलायला जसा फौजफाटा यायचा, त्याला आयसोलेट करायला जसा फौजफाटा यायचा, तसा फौजफाटा याच्या घरी आला आणि त्यांना अजून घाबरवून ठेवलं. या ट्रीटमेंटमध्ये दिल्लीच्या एका डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की स्टॉप टेक्निक या टीबीला आपल्याला टीबीपासून वाचू शकते. या स्टॉप टेक्निकमध्ये महत्त्वाचा पार्ट आहे भेदाभेद नको. आणि हा भेदाभेद करण्याचं पहिलं काम या गव्हर्नमेंटच्या यंत्रणांनी केलं. त्यांच्या मनात भीती बसवली की टीबी किती गंभीर आजार आहे आणि आम्ही कुठेतरी अशा या टीबीच्या रोगामुळे आता आम्ही या गावापासून वेगळे झालेलो आहोत, समाजापासून वेगळे झालो आहोत, असं त्यांच्या डोक्यावर बिंबवलं. बरोबर बोलतो मी? पण या सगळ्यातून याला काही खाजगी लोकांनी, काही खाजगी वैद्यक व्यावसायिकांनी, काही सामाजिक संस्थांनी बाहेर काढलं आणि हा तरुण आज या आजारापासून मुक्त होण्याच्या प्रक्रियेत आहे. तो अजून मुक्त झालेला नाही. पण याच्यासारखे हजारो रुग्ण आजही अशा प्रकारच्या ट्रीटमेंटच्या प्रतीक्षेत आहेत. अशा किती लोकांना आपण खाजगीमध्ये ट्रीटमेंट द्यायची, अशा किती लोकांसाठी आवाज उठवायचा, अशा किती लोकांना घरी जाऊन त्यांना उपचार देण्यासाठी पुढे आणायचं आणि अशा किती लोकांची फरफट अजूनही गव्हर्नमेंटच्या या यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र, IGM रुग्णालय, सिव्हिल रुग्णालय, छत्रपती कळवा रुग्णालय आणि गव्हर्नमेंटची आरोग्य यंत्रणा अजून किती रुग्णांची फरफट करणार आणि किती रुग्णांचे जीव घेणार, हा प्रश्न आज क्षयरोग दिनानिमित्त, जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मला सरकारला विचारायचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मिलिंद कांबळेसह प्रमोद पवार, अंबाडी.